आड होतं. आपण आशा करत होतो की तिथे कोणी बुद्धिमान जीव असेल तर त्याला हे मिळेल, पण गंमत म्हणजे याचं उत्तर यायला कमीत कमी 50,000 वर्ष लागतील असा अंदाज होता. इतक्या लवकर उत्तराची तर कोणी कल्पनाही केली नव्हती. तर मग आपण पाठवलं तरी काय होतं त्या संदेशात? बरं, त्यात आपण आपली ओळख दिली होती, 1 ते 10 पर्यंतचे अंक, जीवनासाठी लागणारी मूलतत्व जसं की कार्बन, आपल्या डीएनएची रचना म्हणजे ती डबल हेलिक्सवाली एक मानवी आकृती, तेव्हाची आपली लोकसंख्या आणि आपल्या सूर्यमालेत आपलं घर म्हणजे पृथ्वी कुठे आहे हे दाखवणारा नकाशा. थोडक्यात आम्ही कोण आहोत, कसे दिसतो आणि कुठे राहतो हे सांगण्याचा हा एक प्रयत्न होता. आता बघा गंमत, त्या शेतात सापडलेल्या उत्तराने आपल्या संदेशाची रचना तर तशीच्या तशी कॉपी केली होती, पण आतली माहिती पूर्णपणे बदलली होती. आपल्या संदेशात जीवनाचा आधार कार्बन होता, तर त्यांच्या संदेशात होता सिलिकॉन. आपल्याकडे डीएनएची डबल हेलिक्स रचना होती, तर त्यांच्याकडे होती ट्रिपल स्ट्रँड. आणि तर लोकसंख्येचा आकडा जवळपास 21 अब्ज, म्हणजे आपल्यापेक्षा कितीतरी जास्त. हे सगळं अविश्वसनीय होतं. आणि चिलबोल्टनची ही घटना तर फक्त सुरुवात होती असं म्हटलं तर हो. यानंतरचं संशोधकांना जगभरातल्या वेगवेगळ्या क्रॉप सर्कल्समध्ये असेच इतर संदेश, इतकंच काय तर काहीतरी तांत्रिक आराखड्यांसारख्या रचनाही सापडायला लागल्या. प्रकरण अधिकच गुंतागुंतीचं होत चाललं होतं. उदाहरणार्थ मिल्क हिल इथली रचना घ्या. ही एक प्रचंड सर्पिलाकार रचना